चला आता बोराड यांच्या आग्रहाखातर आपण आजची संपूर्ण रात्र मराठीकडे वळूया. मान्यवरांची इच्छा आहे, कारण असं म्हणतात घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठीशिवाय मान नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि शंभूराव महाराजांबद्दल असं म्हटलं जातं, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही जात मराठ्याची. अभिषेक पाठीमागे तुम्हाला यांच्याशी मैत्री करू नका, जवळचा समोरचा शत्रू परवडला पण तुमच्यासारखा जवळचा मित्र परवडणारा नाही असं म्हणतात तुमच्या मागून. त्या टीकाकारांना उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आता. समीर सर, चला आपण या सामन्याकडे वळतोय. जय श्रीवीरा ना, श्रीवीरा बीड, तेजस आणि जय सलामीची जोडी, आणि गोलंदाज येतोय मोहाचीवाडी संघाकडून साजिद. आनंद, जरा पहाटेचे काकडा भोपाली चालू करा तुम्ही. नाही, नक्कीच पांडुरंगाची गीतं खरं तर वाजवायला हवीत, पहाटेची भक्तिगीतं वाजवायला हवीत. असं कोणतंही घर नाही आहे की सत्यनारायणची पूजा होत असते आणि तिथे प्रल्हाद शिंदे यांचा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही आहे. ही आपली मराठी संस्कृती आहे. सलामीचा फलंदाज जय. खरं सांगायला गेलं तर प्रवीण सर, उद्या आपण पाहतोय अगदी रजनी पर्वणी पाहायला मिळाली. येणारी रजनी, आपली शेवटची रजनी या स्पर्धेमधली. प्रत्येक मॅच मध्ये आकर्षक पारितोषिके असणार आहेत. तर प्रत्येक मॅचला लकी ड्रॉ, परंतु इथे तेजसच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत चौका. आणखी एक मोठा गुलदस्ता ओपन करतो. हे जे मैदानावरती अगदी होर्डिंग लागलेत, बॅनर, यांच्यावरती जर मोठे षटकाराचे फटके आले तर तिथे सुद्धा अट्रॅक्टिव्ह पारितोषिके तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच पारितोषिकांची खैरात उद्याच्या रात्री आपण या मैदानावर पाहणार आहोत. तुम्ही स्थानिक आहात समीर सर, आणि तुमच्याकडे बरेच असे गुलदस्त्यामधील प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं आहेत जी लपलेली आहेत की उद्या नक्की काय घडणार. असं म्हणतात की उद्या कधी उजाडत नाही, पण आजचीच रात्र म्हणूया. आजची पहाट झाली आहे आता, त्यानंतर जी रात्र येईल त्या रात्रीला मात्र पारितोषिकांची खैरात. इथे मात्र धावा येत आहेत त्या 5 स्ट्रायकर एंडला येतोय जय. हा झेल उडालाय, उंच फटका, आणि झेल घेतलाय तो मुस्तकीमने. ठोक डीजे. या लावणीने खरं म्हणायला गेलं तर या संगीताने बहारदार ओळख निर्माण करून दिली बेला शेंडेंना. परंतु अगदी त्यांच्या आवाजात लयबद्ध झालेल्या या दोन्ही लहरी, आणि खरं म्हणायला गेलं तर अजय अतुल यांनी बंदिस्त केलेलं हे संगीत. बोराडे सर, लावणी तर अतिशय सुंदर वाजवली डीजे मास्टरनं, पण तुम्ही सांगितलं होतं त्याला सकाळची काकडा आरती किंवा भक्तिगीतं लावा. डीजे मास्टरच्या भाषेत ही जर सकाळची
भक्तिगीतं असतील, डी जे आनंदच्या भाषेत जर ही सकाळची भक्तिगीतं असतील तर रात्रीची आरती काय असेल. सरळ बॅटने मारलेला फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव नक्कीच मिळते. या एका धावेने धावफलक हलतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 6 धावा. 6 धावा धावफलकावर लागल्यात. तमाम प्रेक्षकांचं, तमाम मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. गोलंदाज साजिद, इथे मात्र क्रॉस बॅटने मारलेला फटका. फलंदाज तेजस याने एकच धाव मिळते आणि एका धावेने धावफलक हलतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 7. बिनबाद 7. चांगली सुरेख सुरुवात म्हणता येईल. प्रवीण सर, ज्या वेळी आपण पाहतो की अजय दिघेंचं आयोजन असताना त्यावेळी काहीतरी वेगळं पण पाहायला मिळतं. आणि एकीकडे तुम्ही पाहिलं होतं की 50,000ची जेव्हा स्पर्धा होती आणि इथे येतोय झेल. ज्या वेळी आपण पाहिलं नाही की 50,000ची स्पर्धा झाली त्यावेळी सुद्धा जवळजवळ पण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि अगदी पुढच्या वर्षी जरी स्पर्धा सजवायची जर झाली तर तब्बल 2 लाखांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये एकीकडे तुम्ही पाहणार असाल की जवळजवळ आता इथे 2 आहेत, पुढच्या वर्षी त्या बाईक 4 सुद्धा होऊ शकतात. बरोबर, 4 सुद्धा होऊ शकतात. पण मला एकच वैशिष्ट्य अतिशय चांगलं वाटलं या स्पर्धेचं. गेली 4 वर्ष मी येतोय. डेच्या स्पर्धेमध्ये पण मी ते पाहिलं आणि रजनी क्रिकेटमध्ये सुद्धा ते पाहिलं. अजय दिघे यांची स्पर्धा ज्यावेळी असते त्यावेळी 200-250 त्यांचे मित्र, समालोचक आपले सगळे मिळून 200-250 लोक तर सहज जेवतात रोज रात्री. चला आत्ताच महत्त्वाची अनाउन्समेंट पुढच्या वर्षाची करून टाकतो. कारण जसं तुम्ही म्हणता ना की या वर्षी अगदी 4 लॉट्स आपल्याला पाहायला मिळाले, 4ही रजनीमध्ये. आणि 2-2 लॉट्समध्ये मालिकावीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बाईक. पुढच्या वर्षी प्रत्येक लॉट्सला मालिकावीर असेल, म्हणजे प्रत्येक रजनीसाठी मालिकावीर निवडला जाईल. हां, नक्कीच. अजय दिघे शून्यातून ज्याने विश्व निर्माण केलं. खरं तर मी नोकरी करणार नाही तर नोकरी देणारा बनेन हा उद्देश त्यांनी मनाशी बाळगला आणि आज 10-15 कुटुंब त्यांच्या जीवावर चालत आहेत. आणि का चालू नये. घरवणारी तरुण उद्योग क्षेत्रामध्ये येतोय, यशस्वी होतोय. तोंडावर साखर, डोक्यावर बर्फ असं जे उद्योग क्षेत्रामध्ये चालतं. कारण आत्ता मगाशी मी त्यांना त्यांच्या JCB बद्दल बोलताना पाहिलं. त्याने सांगितलं की रेल्वेमध्ये माझं काम सुरू आहे, पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी ॲडजस्टमेंट करेन. ते करतील की नाही तो पुढचा प्रश्न, पण समोरच्याशी कसं वागावं, कसं बोलावं ॲज अ बिझनेसमॅन ही नाळ त्यांना जमली आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात मात्र फलंदाज इथे चुकतोय. फलंदाज शिवम, गोलंदाज आहे अमोल चव्हाण. बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव, बऱ्याच संघांमध्ये खेळणारा खेळाडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. उराडे सर, कदाचित तुम्ही समालोचन करत असाल की नाही मला माहिती नाही, पण चंदू चौधरी 11 खरं तर कर्जतमधून बाहेर जायची. दीपक राणे, बाळा धनवे यांसारखे, भानुदास चौधरी, पवन शेलार, प्रशांत शिंदे यांसारखे खेळाडू घेऊन या रायगडमध्ये, संपूर्ण रायगडमध्ये त्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यावेळी नेरळ परिसरातून या खेळाडूला निवडलं होतं त्यांनी, अमोल चव्हाण याला. कर्जत हाफ, तालुका हाफ ज्यावेळी खेळायची, तालुका हाफच्या टुर्नामेंट्स पूर्वी बऱ्याच व्हायचे, आता कमी होत आहेत उलट त्या मानाने. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज चकतोय. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज सांगतोय बाबा रे 4 षटकांचा सामना आहे. चेंडून निर्धाव जाण्यापेक्षा किमान 1 धाव, व्याजापेक्षा मुद्दल बरी असं सांगतोय नॉन स्ट्रायकर एंडवाला. की व्याज मिळेल तेव्हा मिळेल, पण सध्या मुद्दलकडे लक्ष दे. ती जर गेली तर हाती धुपाटणे येणार.
इथे मात्र एक धाव मिळते आणि या एका धावेने धावफलक हलतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या चंदूशेठ चौधरी खरं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पहिले अंपायर आहेत कर्जतमधील. थर्ड अंपायर कशासाठी? कॅचसाठी, एजसाठी नाहीये. बॉल कुठे लागलाय तो चेक करा जरा, पण एजसाठी नाहीये कारण इथे स्नेकोमीटर नाहीये, अल्ट्रा एज नाहीये. अमोल जरा समजून घ्या. कदाचित मी सुद्धा बोललो असेल बॉल डिलिव्हर होताना, बोलता बोलता कॉमेंटेटरचा फ्लो जातो. नॉट आउट आहे. बरोबर. चला, जो बॅटर बोलला ना तिथे चेंडू लागलाय. प्रामाणिक आहे. शिवम लोवी ज्या अतिशय चांगलं समालोचन केलं त्यांनी. मी पाठीमागे होतो, ऐकत होतो. मी सांगितलं की या समालोचक पुढे जाणार बोराडेंच्या तालमीमध्ये. इथे मात्र वाईट चेंडू येतोय आणि या वाईटमुळे धावफलकावर धावा लागल्यात. पियुष तर चांगलाच आहे. पियुषचं समालोचन आम्ही बऱ्याच वेळा ऐकलंय, त्यांच्या बरोबर बऱ्याच वेळा समालोचन केलंय. सध्या क्रिकेट खेळतायत ते. त्यांना जेव्हा असं वाटेल की आता समालोचनामध्ये खूप पैसा वाढलाय त्यावेळी ते नक्की येतील. बिझनेसमॅन असू द्या हो. 2-2 लाख ज्यांना महिन्याला सॅलरी आहे ते कॉमेंटेटर आहेत आमच्या फील्डमध्ये. धावफलकावर धावा लागल्यात त्या 12. नवीन गुणलेखक आलाय, छोटा पण चुणचुणीत. वाईटसाठी थर्ड अंपायर कोणी घेतलाय? फिल्डिंग टीमने. चला, तिसरे पंच या आपण. संस्कार साऊंड, संस्कार इव्हेंट्स, संस्कार एंटरप्राइजेस. नक्कीच भाच्यानं जादू केली. भाच्याच्या या नावानं. भाचा आहे ना संस्कार दिघे साहेबांचा. पंच काय? फेअर आहे, फेअर. इट्स अ लिगल डिलिव्हरी. तर लिगल डिलिव्हरी आहे. सबीर दाभडे आमचे खरं तर मित्र आहेत. वणव्यात गारव्यासारखा आमचा मित्र समीर. पुन्हा एकदा त्याचं आपण स्वागत करूया. इथे मात्र पंचांची हुज्जत घालू नका. तुम्ही विचारू शकता हे कसं झालं, पण हे का दिलं किंवा का नाही दिलं हे विचारू शकत नाही. साध्या आणि सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. नाही करा तुम्ही. कारण या सीझनची सुरुवातच मी बऱ्याच उशिरा केली आणि ती एक बॉक्स क्रिकेटने केली. षटक संपलं आहे. यशवंतनगर खोपोली. अकरा धावफलकावर लागल्यात. 2 षटकांचा खेळ खरं तर संपला आहे. मोहाची वाडी संघानं बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. अतिशय चांगली गोलंदाजी. सेकंड राऊंडचा सामना आहे. याच्यानंतर जो संघ जिंकेल तो खेळेल पियुष बाबरेच्या संघासोबत, अर्थातच वंजारपाडा. शेवटची मॅच असेल ती. जरा सुरुवातीला अजय दिघे साहेबांचे बंधू होते ना आनंदच्या जागेवर, डीजे ऑपरेटर. काय नाव त्यांचं? रोहित दिघे. या आपण जरा, तुम्ही आल्यावर आम्हाला आणखीन मजा वाटते. रोहित सर या जरा इकडे. तुम्ही आल्यावर आणखीन मजा वाटते आम्हाला.
आनंद तर आहेच. आनंद म्हणजे 100 नंबरी सोनं आहे. रामजीत यादव ना, गोलंदाज रामजीत यादव अतिशय चांगली लाईन आणि लाईन मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा वावरले संघाविरोधात आपण पाहिली. 2 षटकांमध्ये सामना तो संपवला होता आणि इथे मात्र श्रीवीरा बीड किमान 4 षटकांमध्ये 35-40च्या दरम्यान धावा त्यांना हव्या आहेत. त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाज चांगली आहेत, पण या धावा जमणं गरजेचं आहे, कारण 2 षटकांमध्ये फक्त 11च धावा जमल्यात. रामजीत स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते. पण आनंद आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला बोललोच नाहीये. जरा दिघे साहेब आले का आमची एनर्जी वाढते. चला एक कव्वाली लावा, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ज्या कव्वालीमध्ये बराच मोठा अर्थ दडलाय की माणसाने काय करावं आपल्या जीवनामध्ये आणि कसं जगावं. कारण 100 वर्ष असं म्हणतात, 100 वर्ष तुमचं जर नाव टिकवायचं असेल तर 100 वर्ष आयुष्य जगण्याची तुम्हाला गरज नाही आहे. एकच दिवस असं काम करा की तुमचं नाव 100 वर्ष टिकेल. कारण सगळ्या मान्यवरांना माहिती आहे 1630 आणि 1680 50 वर्षांचं वादळी आयुष्य जगले छत्रपती शिवाजी महाराज. पण त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य निर्माण केल्यामुळे 50 वर्षाचं आयुष्य जगूनही 450 वर्षानंतरही त्यांचं विनम्रतेने नाव घेतलं जातं आणि पुढेही चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत घेतलं जाणार. तुमचं काम महत्त्वाचं आहे, तुमच्या कामानं तुमचं नाव बनतं. जसं अजय दिघे साहेबांनी बनवलं आहे. संस्कार इव्हेंट, संस्कार DJ, संस्कार एंटरप्राइजेसच्या माध्यमातून एक तरुण उद्योजक पुढे येतोय या कर्जत शहरामध्ये, कर्जत परिसरामध्ये. धावफलकावर धावा लागल्यात त्या 12. ऑन साईडला चेंडू तटवलाय, चेंडू गॅपमध्ये, कदाचित दुसरी धाव मिळणार का. पण जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त चेंडूची फेक. रोशन या मोहाचीवाडी संघाचा कर्णधार कसा असावा तर इतर खेळाडूंसमोर आदर्श ठेवणारा असावा. अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते रोशन या कर्णधाराकडून. रामजीत यादव आता येतोय राईट आर्म राऊंड द विकेट. मान्यवर इथून प्रस्थान करतायत. तर उद्या सुद्धा या मान्यवरांना माझी विनंती आहे की आपण या. एक धाव मिळते. DJ वाजवेल, नक्की वाजवेल, पण चौकार षटकार यायला हवेत, विकेट्स यायला हव्यात. मैदानावर तसं काही घडत नाहीये. मैदानावर एकेरी दुहेरी धावा येत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा लागल्यात. धावा किमान श्रीवीरा बीडच्या 35-40 व्हायला हव्यात, मजा येणार. आणि इथे मात्र झेल होतोय, फलंदाज बाद होतोय. तेज बघा, शरीर हे नश्वर आहे पण त्यातला आत्मा आहे ना, आत्मा तो अमर आहे. हे या कव्वालीत सांगितलंय खऱ्या अर्थानं की तुमचं शरीर नश्वर आहे, ते जाणार, ते पिंजरा आहे. आणि तो पिंजरा ज्यावेळी खोलला जाईल त्यावेळी तुमचा आत्मा ज्यावेळी भुरकन उडून जाईल त्यावेळी शरीराची त्या किंमत राहणार नाही. जोपर्यंत तुमच्या शरीरात आत्मा आहे तोपर्यंत तुमची किंमत आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 15.
15 धावा धावफलकावर लागल्यात मोहाची वाडी आणि श्रीविरा बीड. पण एक बीडचा संघ मी पाहिला होता बोराडे सर निर्धार ट्रॉफीमध्ये आत्ताच जो विजेता झाला माणकिवलीच्या मैदानावर. पण त्यावेळी जो बीडचा क्राऊड मी पाहिला होता ना मैदानाच्या, खरोखरच चारही बाजूला बीडचे प्रेक्षक आणि फक्त बीडचेच प्रेक्षक दिसत होते माणकिवलीच्या मैदानावर निर्धार ट्रॉफीमध्ये. ज्याने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं ज्या बीड संघानं, कदाचित तो दुसरा संघ आहे का, स्वर्गीय सुनील 11. पण पाहिलं मी मैदानावर चारही बाजूला बीडचं क्राऊड आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त प्रेक्षकांचा पाठिंबा निर्धार ट्रॉफीमध्ये मी पाहिला. इथे मात्र काय गोलंदाजी होते मोहाचीवाडी संघाकडून. हा संघ ही स्पर्धेमध्ये आज क्वालिफाय होण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलाय की काय. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, तीनही डिपार्टमेंटमध्ये खरं तर एक टुर्नामेंट्स जिंकण्यासाठी, एक स्पर्धा जिंकण्यासाठी चांगलं व्हायला हवं, ते सगळं होतं आहे मोहाचीवाडी संघाकडून. धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. क्रॉस लाईन खेळण्याच्या नादात फलंदाज चकतोय. आणखीन एक चेंडू चांगला येतोय. आणि क्लीन बोल्ड डीजे. साहेब आलेत स्वतः ज्युनियर दिघे डीजे वाजवायला. असं म्हणतात संत तुकाराम महाराज सांगून गेलेत, भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथे हाणू काठी. हे संत तुकाराम महाराजांचे बोल आहेत. पण त्यानंतर आपल्या मराठी भाषेमध्ये एक साधं सोपं वाक्य आहे की जेने काम तेने करो बीजा करे सो गोता काय. एक गुजराती आहे, पण इथे हवे जातीचे येड्या गबाळ्याचे ते काम नव्हे. ज्युनियर दिघे आले त्यावेळी भक्तिगीतही लागली, कव्वालीही लागली. समझने वाले को इशारा काफी होता है भाई. धावफलकावर धावा लागल्यात त्या. आनंदने ओळखायला हवा आपण कुठे कमी पडतोय. इथे मात्र बघूया पंचांचा काय इशारा येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र धाववाद होतोय. एक गडी चेंडू निर्धाव जातोय. पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये. स्ट्राईक रोटेट झाली आहे, पण चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 2. डीजे. सांगदेव वाघावरून येतो म्हणून काय झाला. आपण या निर्जीव भिंतीवरनं जाऊ. ज्याने निर्जीव भिंती चालवल्या, रेड्यामुखी वेद बोलवले, असे ज्ञानेश्वरी रचिला पाया वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना म्हटलं जातं ते ज्ञानेश्वर महाराज. इथे मात्र उंचावून फटका मारण्याच्या नादात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. ठोक डीजे.
जबरदस्त डीजे वाजला जातोय. धावालकावर धावा लागल्यात त्या 15 धावा लागल्यात. 15 धावांची गाडी पुढे जात नाहीये. मेगा ब्लॉक संडेचा कर्जत रेल्वे स्टेशनला लागलाय की काय असं वाटतंय. या धावा पुढे जात नाहीयेत. धावा खरं तर पुढे जायला हव्यात. अतिशय चांगली गोलंदाजी होती आहे ती मोहाची वाडी. चौथ्या षटकातील अजूनही फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक. आणि धावा फक्त 15 लागल्यात जिंकण्यासाठी. 4 षटकांमध्ये 4च्या सरासरीनं 16 धावांची गरज. आणि हा मेडन षटक जरा जोरदार टाळ्या व्यासपीठावरून व्हायलाच हव्यात, कारण या स्पर्धेतील या रजनीतील ही पहिली मेडन ओव्हर, पहिल्या मेडन षटक टाकण्यामध्ये यश आलंय. ते गोलंदाज मुस्तकीम, एक गोलंदाज होता मुस्तकीम मुकादम, ज्याने RPL मध्ये पहिल्या पर्वामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट चा पुरस्कार मिळाला होता. कसळखंडमध्ये जी पहिली क्रिकेट रचनी झाली होती मुस्तकीम मुकादम. डीजे धावा झाल्यात त्या फक्त 15 जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला डीजे मास्टरनं हा मानाचा मुजरा. मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. असं म्हणतात आधी लगीन कोंडाळ्याचं मग माझ्या रायवाचं, असं म्हणणारा तानाजी ज्यांच्याकडे होता. महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार, असे छत्रपती शिवाजी महाराज. निष्ठावान मावळे, प्रसंगी तह प्रसंगी लढाई, ही दूरदृष्टी. द नेव्ही, इंडियन नेव्हीचे गॉडफादर म्हणून ज्यांना म्हटलं जातं, समुद्री सेनेचे गॉडफादर, ज्यांनी पहिली समुद्री सेना सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली उभारली, ते छत्रपती शिवाजी महाराज. कारण त्यांनी ओळखलं होतं समुद्रामार्गेही शत्रूचा हल्ला होऊ शकतो, आणि जो कसाबने अतिरेकी हल्ला केला तो समुद्रामार्गेच आला होता. 400 वर्षापूर्वीची महाराजांची दूरदृष्टी. 15 धावा लागल्यात. इथे दूरदृष्टी लावण्याची गरज नाहीये. एखादा षटकार आला सामना एकतर्फी, कारण 24 चेंडू आणि 16 धावांची गरज. समीर दाभणे सर कुठे आहेत? सध्या ते शंकराचा प्रसाद मला वाटते सेवन करतायत. सोमरस ज्याला म्हटलं जातं. नक्कीच यानंतर अजून एक सामना होणार आहे. त्या सामन्याचं संपूर्ण समालोचन आमचे बोराडे सर करतील. करावंच लागेल, कारण मागची इनिंग, हा संपूर्ण सामना करा, हरकत नाही आहे. बोराडे तुमची घरची टुर्नामेंट आहे, आमची सुद्धा घरची आहे, त्यामुळे आम्ही तुम्ही आरामात बसलात तर बसून दिलं. नाही, स्टेशन आमचं सबस्टेशन आहे खरं तर. ज्यावेळी कर्जत यामार्गे कर्जत CST किंवा कर्जत पनवेल चालू होईल त्यावेळी या लाईनला असणारं सर्वात मोठं स्टेशन आमचं आहे कर्जत नंतरचं. चला, विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज असेल देशमुख साहेबांकडून. तब्बल विकेट हॅट्रिक नोंदवली तर अगदी. आणि हे खास करून पारितोषिक अगदी नितीन धुलेवर लागलं गेलंय. नितीन धुळेवर बघा, सुरुवातीला ब्लॅक शर्टवाले आपल्याला दिसत होते 7:30-8च्या दरम्यान. संदीप बोराडे सर, काय नाव यांचं?
बमबाई का फर्म बाई फॉर्मबाई, पण त्यानंतर कुठे गायब झाले मिस्टर इंडिया सारखे, त्यानंतर आत्ता अवतरलेत. फर्म बाईचा नाद तुम्ही करू नका. हा, हा. नक्कीच. तुम्ही त्यांचा नाद करू नका. बघा पहिल्या षटकामध्ये पारितोषिक त्यांनी लावली, तिथे मात्र फलंदाज बाद होण्याची शक्यता. अरे बापरे, आधीच धावा कमी, दुष्काळात हा 13वा महिना. घरामध्ये स्वतः काय खाऊ असं असताना पाहुणे आले तर काय खायला घालणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ती बीड संघाची. अतिशय चांगली गोलंदाजी, वेगाचा बादशाह. खरं तर धावा हव्या होत्या 30 तरी धावा हव्या होत्या नितीन धुळे याच्याकरता, कारण अमोल चव्हाण याने ओळखलं आहे की 16 धावा जमवायच्या आहेत. याचं षटक मिडन जरी गेलं तरी 18 चेंडू 16 धावा सहज येतील, हे ओळखलं आहे. कारण अमोल चव्हाण आत्ताचा खेळाडू नाही आहे, यंग म्हणजे सळसळत्या रक्ताचा खेळाडू नाही आहे, तर अशा अनेक उन्हाळे पावसाळी क्रिकेटमध्ये पाहिलेला खेळाडू आहे. काय गोलंदाजी होते नितीन धुळे याची. अमोल चव्हाण यासारख्या अनुभवी फलंदाजाला सुद्धा खरं तर बॅटला चेंडू तो लागून देत नाहीये. आता स्वतः आनंद आलाय, आता आनंदचा करिश्मा आपण पाहणार आहोत डीजेवर. नाही, काही नाही येणार, लावा बिंदास. तुमची आवड तीच आमची आवड आहे. 16 धावा फक्त जमवायच्या आहेत. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात प्रयत्न करतोय आणि इथे मात्र जवळजवळ मला तरी असं वाटतंय डिरेक्ट हिट झाल्यामुळे मला तरी असं वाटतंय अमोल लेग बिफोर आहे की रनआउट आहे. लेग बिफोर डीजे. नवीन फलंदाज येतोय तो साजिद. 16 धावा जमवायचे आहेत, पण खरोखरच नितीन धुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. अमोल चव्हाण सारख्या अनुभवी फलंदाजाला त्याने बॅट वर करून दिलेलं नाही आहे. पंकज देशमुख साहेब यांनी पारितोषिकं अनेक लावली, पण खरं तर या खेळाडूला त्यांनी पारितोषिक द्यायला हवं. त्याने मेडन षटक त्याचं एका धावेने हुकलं, मगाची हॅट्रिक हुकली, आत्तासुद्धा 16 धावा असताना तो प्रयत्न करतोय. अशा खेळाडूला खरं तर टर्म्स अँड कंडिशन नसाव्यात. ऑन साईडला चेंडू तटवला आहे, झेल होण्याची शक्यता. झालेला झेल टाकला आहे खरं तर क्षेत्ररक्षकाने. निकेश यानं बीडचा 12th मॅन जरा टेन्शनमध्ये आहे, चेहरा त्याचा पडलेला दिसतोय. धावा झाल्या नाही आहेत, त्यात जर 30 धावा असत्या तर त्याचा चेहरासुद्धा उजळला असता. इथे मात्र नो टेन्शन आहे. तो मोहाच्या वाडीचा 12th मॅन कुणाल डायरे जे काही दाखवतोय लाईव्ह तो आरामात पाहतोय. त्याला माहिती आहे 16 धावा आम्हाला हव्या आहेत, त्यातील या षटकामध्ये किमान 3 धावा आल्यात. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सहज धावा या होतील, पण अजूनही क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काहीही घडू शकतं. साठ षटकांच्या सामन्यामध्ये खरं तर भारताने धावा वाचवल्या होत्या 1983च्या विश्व चषकामध्ये, जो पहिल्यांदा भारताने जिंकला.
समीर दाभणे सरांना विनंती असेल की आपण एकतर माझ्याबरोबर माईक शेअर करा किंवा जो पाठीमागे जो आवाज येतोय तो लाईव्हला जातोय कमी करा. चला सामना का थांबलाय पंच. क्षेत्ररक्षण सजवत आहेत. गोलंदाज जय. समोर आहे फलंदाज साजिद. रोशन नॉन स्ट्रायकर एंडला. 13 धावांची गरज. 18 चेंडू आणि 13 धावा. एखादा फटका आला तर सामना सरळ एकतर्फी होणार. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त ऑफ ब्रेक टाकलेला चेंडू. चेंडू वळण घेतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चांगली गोलंदाजी होती आहे. 17 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना हा सुद्धा अटीतटीचा करण्याचा मानस आहे बीड संघाचा. श्रीवीरा बीड. सरळ बॅटने मारलेला फटका. एक धाव नक्कीच मिळणार. 12 धावांची गरज आहे. ती उर्वरित 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू 12 धावांची गरज. एक फटका आला तर हा सामना झुकलेला वाटेल पण तो फटका जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बीड संघ या सामन्यामध्ये 90% आहे मी तर म्हणेन. कारण एक एक चेंडू त्यांच्यासाठी निर्णायक आहे. एक एक चेंडू निर्धाव टाकण्यात जर त्यांना यश आलं, रन बॉल इक्वेशन जर त्यांनी आणलं आणि त्यानंतर जे काय होईल ते होईल. हा खरं तर विचार कर्णधाराच्या मनात नक्कीच असेल बीड संघाच्या की कसंही करून सामना बरोबरी आणावा. चेंडू आणि धावांचं गणित हे एकसारखं असायला हवं. स्ट्रायकर एंडला रोशन. गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट आणि इथे मात्र फुल टॉस टाकलेला चेंडू. झेल होण्याची शक्यता पण एकच धाव. अरे बापरे. समोरच्या संघाला अडचणीत आणण्याचं काम केलं होतं पण एक्स्ट्रा धाव मिळते. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांमुळे धावफलक वधारतोय. 16 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा धावफलकावर लागल्यात. स्लोअर वन टाकलेला चेंडू. यष्टीरक्षक चकतोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडूही चकतोय. एक धाव मिळते. दुसरी धाव मिळणार का? आणि या 2 धावा मिळत आहेत. खरोखर तुमच्याकडे 16 धावा आहेत. 16 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. समोरचं उद्दिष्ट 16 धावांचं आहे. अशा वेळा एक एक धाव खरं तर सोन्याचा आजचा जो भाव आहे त्या भावाप्रमाणे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आहे. त्यांनी त्या वाचवायला हव्यात. इथे मात्र उंचावर मारलेला फटका जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. षटकार. फलंदाज रोशन याच्या बॅटमधून निघालेला हा देखणा फटका. ठोक डीजे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 14. 2 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं एक फटका आला की हा सामना एकतर्फी होणार. एक धाव मिळते आणि जर ही धाव निघाली तर हा सामना जिंकलाय तो मोहाचीवाडी संघानं. 16 धावा धावफलकावर लागत आहेत. मी मोहाचीवाडी संघाचा कर्णधार आणि वंजारपाडा संघाचा कर्णधार या दोन्ही कॅप्टन्सना विनंती करतोय आणि या सामन्याचा सामनावीर अर्थातच गोलंदाज असणार आहे.
मुस्तकीन खान मेडन ओव्हर ज्याने टाकलं 2 विकेट्स ज्याने मिळवल्या असं मुस्तकीन ठरतोय या सामन्याचा सामनावीर. मुस्तकीन या आपण